तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये विषय आहे आपला गणित आणि त्याच्यातलं प्रकरण क्रमांक 6 आहे अपूर्णांक. तर त्या अपूर्णांक प्रकरणातला स्वाध्याय 6 जो आहे तर तो स्वाध्याय 6 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर स्वाध्याय 6 मध्ये पहिला प्रश्न काय आहे तर रिकाम्या चौकटीत योग्य संख्या काय करायचे लिहायचे. तर त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे जे की तुम्हाला समोर दिसत असेल 5/7 अधिक 2/7. तर ज्यावेळी बेरीज करायची आहे अपूर्णांकांची त्यावेळी पहिलं लक्ष आपलं छेदाकडे गेलं पाहिजे. छेद समान असेल तर तो एकदाच लिहायचा आणि वरती अंशांची काय करायची बेरीज करायची. म्हणजे मी कोणाची बेरीज करणार 5 आणि 2 ची बेरीज करणार. तर 7 आहे 7/7. तर याचं पहिल्याचं उत्तर काय येणार चौकटीमध्ये 7/7 येणार. तर हे पहिल्याचं उत्तर मिळालं आपल्याला. किंवा तुम्ही 7/7 7 असं सुद्धा लिहू शकता. कारण दोन समान संख्या अंशात आणि छेदात असतील. समजा 6/6 आला असतं तर 6 म्हणजे एकच उत्तर आलं असतं. किंवा 7/7 लिहिलं तरी योग्य. दुसरं आहे 9/8 वजा त्याच्यामध्ये किती वजा केले तर उत्तर 1 येणार आहे ते शोधायचं. आता इथे 9/8 वजा 1 उत्तर कधी येणार आहे. समजा छेद समान आहे इथं पण छेद 8 आहे असं घेऊया आपण. छेद समान तर 1 उत्तर येणं म्हणजे काय 8/8 बरोबर. तर मग मला सांगा 9 मधून किती वजा करायला पाहिजे म्हणजे इथं उत्तर 8 येईल. तर 9 मधून किती वजा करायला पाहिजे 1. म्हणजे आपल्या रिकाम्या चौकटीत कुठली संख्या येणार आहे तर 1/8 म्हणजे दुसऱ्याचं उत्तर काय असणार आहे 1/8 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे. तिसऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्यांदा चौकट दिलेली आहे इथं अशी अधिक 6/7 बरोबर 12/7. तर आता याच्यात जर विचार केला आपण तर इथे 6/7 जे आहे आणि उत्तर किती पाहिजे 12/7 म्हणजे याचा सुद्धा छेद किती असणार आहे 7. मग आता किती संख्या मिळवायला पाहिजे म्हणजे उत्तर 12 येणार. तर 6 मध्ये किती मिळवायला पाहिजे 6. म्हणजे रिकाम्या चौकटीत काय येणार आहे 6/7 अधिक 6/7. 6 आणि 6 किती येणार 12 12/7 म्हणजे इथलं उत्तर असणार आहे 6/7. तर ही उत्तरं मिळवलीत. आता पुढच्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं बघूया आपण. तर ही सगळी तुमच्या याच्यामध्ये नोट करून ठेवा. आता एक एक पुढची सोडवायला सुरुवात करूया. तर पुढच्यामध्ये की जो चौथा समोर आहे आपल्या इथे 11/7 मधून किती वजा केल्यानंतर हा सोडवायचा आहे बरोबर 17/14 येणार आहे. आता शेवटी उत्तराचा छेद किती झालाय 14. मग 11/7 तर 7 मला 14 करायचे असतील तर त्याला कितीनं गुणायला लागणार 2 ने. तर वरती पण कितीने गुणणार 2 ने. वजा ती संख्या आहे तशी 17/14 आणि मग याचा पण छेद नक्की किती असला पाहिजे रे. तर आधी आपण काय करूया हा गुणाकार करून घेऊया. 11 गुणिले 2 केले किती येणार 22 आणि 7 दुनी किती येणार 14. आता जी संख्या आपल्याला शोधायची आहे त्याचा सुद्धा छेद किती असणार आहे 14 कारण इकडे उत्तर किती आहे 17/14. तर आता मला सांगा 22 मधून किती वजा करायला पाहिजे म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 17 येणार आहे. तर उत्तर 17 येण्यासाठी इथे जे दिसतंय 17 येण्यासाठी तर 22 मधून किती वजा करायला पाहिजे तर आपण वजा करणार 5. तर समजा 22 मधून 5 वजा केले तर आले 17 म्हणजे उत्तर किती राहणार 17/14. म्हणजे ह्या चौकटीत उत्तर किती असलं पाहिजे 5/14 हे त्याचं उत्तर येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण ते सोडवून दाखवू शकतो. रिकामी चौकट ठेवा आणि सगळ्यात शेवटी ते सोडवा. त्याच्यानंतर पुढे आहे 16/5 मधून किती वजा केल्यानंतर. आता याचं उत्तर तुम्ही डायरेक्ट देऊ शकता. 5 मधून किती वजा केल्यानंतर परत 5 येईल. तर परत तीच संख्या पाहिजे असेल तर इथं किती घ्यायला पाहिजे 0 म्हणजे इथं उत्तर किती येणार 16/5 वजा 0 बरोबर 16/5. आता त्याच्याही पुढचं जे आहे ते इथे याच्या 6व्यामध्ये आणि मग आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर 6व्यामध्ये जर आपण बघितलं इथे दिलेलं उदाहरण काय आहे 10/5 वजा 1 बरोबर किती असं विचारलं. तर आता 1चा छेद कुठल्याही संख्येचा छेद काही नाही म्हणजे किती असतो 1 असतो. बरं इथे किती दिसतोय 5. तर मग पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करणार 10/5 वजा इथे यालाही 5 न गुणणार इथल्या छेदाला म्हणजे वरती अंशात सुद्धा किती न गुणणार 5 ने गुणणार. मग किती येईल बघा ते केल्यानंतर 10/5 आहे तसं पहिलं. परत हे किती येणार 5 × 5 = 5 म्हणजे 10 मधून 5 वजा केले तर किती येणार 5/5 म्हणजे इथं चौकटीत उत्तर किती येणार 5/5
किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकता, त्याचं उत्तर काय येणार 5/5 म्हणजेच 1. असंही लिहू शकता किंवा आहे तसं 5/5 ठेवलं तरी तेही मागील पुस्तकाप्रमाणे बरोबर आहे. दोन्ही उत्तरं बरोबर आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया, सोडवा. तर याच्यामध्ये सोडवा हे जे उदाहरण आहे 1/9 अधिक 2/9 यांची बेरीज किंवा ही सगळी उदाहरणं आपल्याला काय करायची आहेत याच्यातली सोडवायची. तर त्याच्यातलं पहिलं उदाहरण काय आहे? तर पहिलं उदाहरण आहे 1/9 अधिक 2/9. तर यांची बेरीज करायची. तर यांची जर बेरीज करायची असेल तर पहिलं लक्ष कुठे गेलं पाहिजे? छेदाकडे. तर छेद समान असेल तर तो काय करा, एकदाच लिहा आणि तो एकदा लिहिल्यानंतर इथे कुणाची बेरीज करायची? तर 1 अधिक 2 यांची बेरीज करायची. मग 1 अधिक 2 यांची जर बेरीज केली तर 1 अधिक 2 किती येणार? 3/9. तर हे झालं पहिल्याचं उत्तर. छेद समान असेल तर मग बेरीज कुणाची? अंशाची. छेद समान नसेल तर मात्र आपल्याला बेरीज करावी लागेल. जसं की दुसऱ्या उदाहरणामध्ये आहे 6/10 अधिक 3/5. आता याच्यात मी डायरेक्ट 6 आणि 3 ची बेरीज करू शकत नाही, कारण एका ठिकाणी छेद आहे 10 तर दुसऱ्या ठिकाणी छेद आहे 5. एकतर तिरकस गुणाकार करू शकता, लसावी काढू शकता, किंवा हे जर तुमच्या लक्षात आलं 6/10 तसाच ठेवा आणि जो 3/5 आहे, समजा मी याला काय ठरवलं, फक्त 2 ने गुणायचं, तर आपोआप 5 दुणे किती येईल? 10 येईल आणि छेद समान होऊन जाईल. म्हणजे किती आले? 6/10 अधिक इकडे किती आले? तर 3 दुणी 6 आणि परत 5 दुणी 10. तर हे अशा पद्धतीनं करायचं. 3ला प्रत्येकाला दोघांना कितीने गुणलं? 2 ने गुणलं, कारण छेद समान करायचं. छेदात गुणायचं छेद समान करायला आणि जे छेदात केलं तेच नेहमी अंशात करायचं. ओके, म्हणजे किंमत बदलत नाही. मग आता यांची बेरीज केली तर किती आली? छेद समान आहे म्हटल्यावर एकदाच लिहा आणि 6 अधिक 6 6 अधिक 6 किती येणार? 12 येणार. तर हे झालं दुसरं उदाहरण. आता आपण तिसरं बघूयात. याचं उत्तर तुम्ही काय करा, हे सगळ्या स्टेप्स व्यवस्थित लिहा. आता आपण काय करूया, तिसरं उदाहरण जे आहे ते बघूया. आता तिसरं आहे ते मिश्र आहे. मिश्र अपूर्णांक आहे, तर त्याची बेरीज करताना त्याला आधी सोप्या रूपात आणलं पाहिजे आपण आणि मग ते सोडवायला पाहिजे. तर उदाहरण क्रमांक 3 काय आहे? 2/3 अधिक 3/5/7 3.5/7. तर हा मिश्र अपूर्णांक. आता याचं तुम्हाला रूपांतर करावं लागेल. तर रूपांतर कसं करणार? तर पहिला 2 आणि 3चा गुणाकार करायचा. 2 आणि 3चा गुणाकार आणि त्याच्यामध्ये वरचा जो अंश आहे तो मिळवायचा आणि छेद मात्र तो 3 आहे तोच ठेवायचा. तसंच इथं कोणाचा गुणाकार करणार? मग 3 गुणिले 7 आणि त्याच्यामध्ये कोण मिळवणार? 5 आणि छेद मात्र आहे तसा किती ठेवणार? 7 आणि मध्ये बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. ही पहिली स्टेप लक्षात ठेवा. आता हे केल्यानंतर इथे 3 दुनी किती येणार? 6 आणि 6 मध्ये 2 मिळवल्यावर 8/3 अधिक 3 × 7 = 21 आणि पुढचे 5 म्हणजे किती येणार? 26 येणार छेद 7. आता या दोघांची जर बेरीज करायची असेल तर छेद समान करण्यासाठी त्यांचा लसावी काढला तर 3 × 7 = 21 येईल, किंवा मग असं याला 7 ने गुणायचं, म्हणजे 8/3 ला इकडचा कोण आहे? 7, त्या 7 ने गुणायचं अधिक 26/7 ला इकडच्या कितीने गुणायचं? 3. तर ते केल्यानंतर इथे 8 गुणिले 7 केले, 8 7 किती येणार? 56 आणि 3 गुणिले 7 केले, 3 7 21. तसं इकडं 26 ला जर समजा 3 ने गुणलं, 3 संग 18 हातचे 1, 3 दुनी 6 आणि 1 7 आणि हे 7 त्रिक 21. याचा फायदा काय झाला आपल्याला? तर छेद समान झाला. मग छेद समान झाला की आपण काय करू शकतो? बेरीज करू शकतो. मग छेद समान आहे तर एकदाच लिहा आणि अंशांची बेरीज करा. म्हणजे समजा 56 आणि 78 यांची जर बेरीज केली तर 6 आणि 8 येणार 14, हातचे 1, 7 आणि 5 12 आणि 13, म्हणजे ते येणार 134 छेद किती आहे? 21. तर हे आपलं काय असणार आहे? त्याचं अचूक उत्तर असणार आहे. त्याच्या पुढचं काय आहे? त्याच्या पुढचं आहे 13/4 वजा 9/4. हे उदाहरण आता सोडवूया. 13/4 वजा 9/4. तर इथे आपलं काम सोपं झालंय, कारण इथे छेद समान आहे तर छेद एकदाच घ्यायचा 4 आणि मग काय करायचं? अंशांची वजाबाकी. म्हणजे 13 मधून किती वजा करायचे? 9. तर 13 मधून 9 गेले किती राहणार? 4/4. तर 4/4 केल्यावर किती येणार? 4 1 4. 4ला 4 ने भागल्यानंतर त्याचं उत्तर किती येणार? 4 1 4. म्हणजे उत्तर किती आलं सांगा?
1 आलं किंवा तुम्ही 4/4 जरी ठेवलं तरीही चालेल. दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. हां, फक्त संख्या समान आल्या अंशात आणि छेदात, तर 5 एके 5 किंवा 6 एके 6 अशा पद्धतीनं त्याला 1 लिहिलं तरीही चालतं. किंवा 4/4 जसं आहे तसं ठेवलं तरीही चालेल. त्याच्या पुढचं आहे 5/4. 5वं उदाहरण 5/4 त्याच्यामधून मला वाटतं वजाबाकीच आहे. सॉरी 7/8 5/4 वजा 7/8. आता इथे सुद्धा तुम्ही तिरकस गुणाकार करायला जाल, पण त्याची काही गरज 5/4 आणि इथे आहे 7/8. तर 7/8 आहे तसं ठेवा. समजा मी 4ला 2 ने गुणलं तर आपोआप किती होणार आहे? 8 होणार आहे. म्हणजे वरती पण कितीने गुणणार? 2 ने आणि मधी वजाबाकी आहे. तर 5 गुणिले 2 केले किती येणार? 10. परत 4 गुणिले 2 केले किती येणार? 8 आणि इकडे 7/8. आता हे केल्यानंतर इथे 10 मधून किती वजा करणार? 7. तर 10 मधून 7 वजा केल्यावर किती येणार? 3. कारण आता छेद समान आहे. समान आहे तर एकदाच लिहा आणि 10 मधून 7 वजा करा म्हणजे उत्तर किती येणार? 3/8 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर आता पुढचं आपण परत एकदा काय करूया? हा जो अपूर्णांक आहे 6व्यामध्ये मिश्र आहे, तर त्याला आपण काय करूया? सोपं रूप देऊया आणि मग ते सोडवायला घेऊया. मागच्या वेळी आपण बेरीज केली, आता मात्र काय करायची? आपल्याला वजाबाकी करायची. ओके, तर बघूया आता ते नेमकं काय. शेवटचं उदाहरण याच्यातलं म्हणजे सोडवामधलं शेवटचं उदाहरण क्रमांक 6 मध्ये. तर काय आहे ते उदाहरण? 4.1/2 वजा 2.1/2. तर 4 आणि 2चा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. परत छेद आहे तसा किती ठेवणार? 2 ठेवणार. मधी वजा आहे तर वजा घेऊया. परत 2 गुणिले 2 केले आणि त्याच्यामध्ये किती मिळवायचा? 1 आणि छेद आहे तसं मात्र किती ठेवायचा? 2 ठेवायचा. आता इथे जर तुम्ही केलं 4 दुनी 8 आणि पुढचा 1, तर 8 आणि 1 किती येणार? 9. छेदामध्ये 2 वजा 2 गुणिले 2 केले 4, 4 मध्ये 1 मिळवले म्हणजे किती आले? 5/2. आता हे केल्यानंतर इथे छेद समान आहे. समान असेल तर एकदाच लिहा आणि 9 मधून काय वजा करा? 9 वजा 5 केले तर किती आले? 4/2. तर 4/2 हे उत्तर बरोबर आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही एक स्टेप वाढवू शकता. 4ला 2 ने भागा. 2 × 4 म्हणजे उत्तर 2 सुद्धा लिहिलं तरीही चालेल किंवा 4/2 लिहिलं तरीही ते बरोबर आहे. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 1/5 विद्यार्थी हे भारतीय सेनेत गेले. 2/5 विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि उरलेल्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी अन्य ठिकाणी काय केला? प्रवेश घेतला. तर उच्च शिक्षणासाठी किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला ते काय करायचं? शोधून काढायचं. आता हे जर शोधायचं असेल तर सुरुवात कुठून करायची बघा? भारतीय सेनेत व व्यावसायिक शिक्षण, आता मी थोडक्यात लिहितोय, व्यावसायिक शिक्षण प्रवेश घेतलेले विद्यार्थी, भारतीय सेनेत व व्यावसायिक शिक्षण प्रवेश घेतलेले विद्यार्थी ते किती आहेत ते शोधून काढा. तर याच्यामध्ये बघितलं तर भारतीय सेनेत किती गेलेले आहेत? 1/5 अधिक याच्यात किती गेले? 2/5 व्यावसायिक शिक्षणासाठी. आणि आता जर का दोन्हींची बेरीज करायची असेल तर पहिलं लक्ष कुठं गेलं पाहिजे? छेद. तर छेद समान आहे तर तो किती आहे? 5 आहे आणि अंशांची काय करायची मग? बेरीज. 2 अधिक 1 किती येणार? 3. तर एवढे विद्यार्थी भारतीय सेनेत आणि व्यावसायिक शिक्षणासाठी गेलेले आहेत. तर मग उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी, उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी. आता उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी किती आहेत? तर विद्यार्थी जेवढे काही कॉलेजमध्ये असतील, महाविद्यालयामध्ये असतील, त्याचे समजा 5 भाग केले तर एकूण विद्यार्थी म्हणजे काय? तर 5 पैकी 5 भाग म्हणजे सर्व विद्यार्थी. थोडक्यात 5 पैकी 5 भाग विद्यार्थ्यांचे जर 5 गट केले समजा एकूण, आणखीन एक याच्यात असा केला 5, तर त्याच्या दृष्टीनं किंवा एकूण विद्यार्थी म्हणजे पूर्ण हे 5 भाग असणार आहेत. 5 पैकी 5. आता याच्यात आपल्याला उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणारे पाहिजे असतील तर भारतीय सेनेत आणि व्यावसायिक शिक्षण याच्यामध्ये भाग घेतलेले किंवा प्रवेश घेतलेले विद्यार्थी किती आहेत? 3/5.
बाकी उरलेले कुठे गेलेत? उच्च शिक्षणासाठी. आता उरलेले काढायचे असतील तर उरलेल्याचा अर्थ काय? वजाबाकी करायची. मग छेद समान आहे तर एकदाच लिहा आणि 5 मधून 3 वजा करा. 5 वजा 3 असं लिहा म्हणजे किती येणार? 2/5. तर एवढा विद्यार्थ्यांचा भाग जो आहे तो कुठे गेलेला आहे? उच्च शिक्षणासाठी गेलेला आहे. पुढील प्रवेश त्यांनी घेतलेला आहे उच्च शिक्षणासाठी. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. शाळेसमोरील मोकळ्या जागेपैकी 3/4 जागा फुटबॉलच्या मैदानासाठी, 1/5 जागा बैठे खेळांच्या मैदानासाठी निश्चित केली. उरलेली जागा शाळेच्या बागेसाठी ठेवली. तर शाळेच्या बागेसाठी किती जागा ठेवली गेली ते शोधून काढायचं. आता हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर इथं आपण काय करणार? तर सगळ्यात पहिल्यांदा फुटबॉल आणि बैठे खेळासाठी किती जागा आहेत ती शोधून काढणार. तर त्यासाठी असं करूया, फुटबॉल व बैठे खेळ यासाठी निश्चित केलेली जागा यासाठी निश्चित केलेली जागा किती आहे? तर याच्यामध्ये जर बघितलं तर फुटबॉलसाठी किती आहे? 3/4. आणि बैठे खेळांसाठी किती आहे? 1/5. तर ह्या दोघांची बेरीज करूया. आता ह्या दोघांची जर बेरीज करायला गेला तर पहिलं लक्ष छेदाकडे गेलं पाहिजे. तर छेद समान नाही आहेत. तर 4 आणि 5 यांचा छेद जर समान करायचा असेल तर मग तिरकस गुणाकार करा. मग तिरकस गुणाकार केल्यावर काय होणार? 3/4 ला कितीने गुणणार आपण? तर इकडच्या 5 ने गुणणार अधिक 1/5 जो आहे त्याला इकडच्या 4 ने गुणणार. मध्ये अधिक आहेतच 4 ने गुणणार. आता छेद समान होतोय की नाही बघा. तर तो होता ना इथे बघा 3 गुणिले 5 किती येणार? 15. 4 गुणिले 5 20. परत 4 एक्के 4 आणि 4 पंचे 20. तर 15 आणि 4 किती आले? 19 आणि छेदात किती झाले? 20. म्हणजे 19/20 इतका भाग कुणासाठी निश्चित केलेला आहे? तर फुटबॉल आणि बैठे खेळ. फुटबॉल मैदान आणि बैठे खेळाच्या मैदानीसाठी किंवा त्याच्या बैठे खेळ खेळण्यासाठी एवढी जागा निश्चित केली आहे. मग आता उरलेली जागा शाळेच्या बागेसाठी. शाळेच्या बागेसाठी असणारी जागा ते जर शोधायचं असेल तर इथं छेद किती आलाय? तर छेद किती आहे? 20. तर एकूण जागा किती असणार आहे? 20 पैकी 20. एवढी 20 म्हणजे समजा जागेचे भाग केले 20 आपण या जागेचे असे इथे अशा पद्धतीने भाग केले आपण, तर ते एकूण भाग किती असणार आहेत? 20. एकूण जागा म्हणजे 20 पैकी 20. आता 20 पैकी जो 19 भाग आहे यातला, हा सगळा 19 भाग आहे, तो सगळा कशासाठी वापरलेला असणार आहे? फुटबॉल मैदान आणि बैठे खेळासाठी. फक्त राहिलेला एक भाग कोणासाठी असणार आहे? शाळेच्या बागेसाठी असणारी जागा. म्हणजे आता बघा इथे 20 मधून 19 वजा केलं तर किती येणार? 1/20. तर इतकी जागा म्हणजे समजा जेवढी जागा आहे त्याचे 20 भाग केले तर त्यातला केवळ एक भाग हा शाळेच्या बागेसाठी ठेवलेला आहे. तर आता प्रश्न क्रमांक 5 बघूया. आईने रमेश, सीमा व त्यांच्या 3 मित्रांना प्रत्येकी 1 पेरू दिला. प्रत्येकाला 1 पेरू त्या पद्धतीनं दिला. त्यांनी प्रत्येक पेरूच्या 4 समान फोडी केल्या. प्रत्येकानं काय केलं? 4 समान फोडी केल्या. प्रत्येकानं आपल्या पेरूतील 1 फोड आईला दिली. तर आईला किती पेरू एकूण मिळाला? तर आईने एकूण दिलेले पेरू किती आहेत ते आधी आपण काय करूया? आईने एकूण दिलेले पेरू ते आधी आपण शोधून काढूया. सोपं आहे. तर आईनं रमेशला काय केलं? 1 पेरू दिलाय. रमेशला 1 सीमाला दिलाय. हे काढण्यासाठी नावं लिहितोय. सीमाला 1 दिलाय. त्याच्यानंतर मित्र, एकूण त्यांच्या मित्रांना किती दिलाय? 3. तर ह्या सगळ्यांची बेरीज केली तर याची बेरीज किती येणार आहे? 5 येणार आहे. म्हणजे आईने दिलेले एकूण पेरू किती आहेत? 5. आता त्यांनी काय केलं? त्या मित्रांनी प्रत्येकाला जो 1 पेरू मिळालेला आहे त्याचे एकूण 4 भाग केलेले आहेत. प्रत्येकाकडे जो पेरू आलाय, समजा रमेशकडे 1 पेरू आलाय, त्याने एकूण 4 भाग केले आणि त्यातला 1 भाग त्यानं काय केलेला आहे? हा जो 1 भाग आहे तो कुणाला दिलेला आहे? आईला दिलेला आहे. सो असं प्रत्येकाने केलेलं आहे. सो प्रत्येकाने आईला 1/4, कारण एकूण भाग किती आहेत? 4. त्यातला 1 भाग प्रत्येकानं आईला 1/4
भाग पेरू दिला. तर आता आपल्याला काय पाहिजे, तर आईला किती पेरू मिळाला, तर आईला मिळालेला पेरू बरोबर आईला मिळालेला पेरू बरोबर. तर याच्यामध्ये बघितलं रमेशनं किती दिलाय, 1/4 हा झाला रमेशचा. परत दुसरं जर बघितलं, सीमा जी आहे तिनं 1/4 दिला आणि त्याच्या पुढचं जे 3 मित्र आहेत त्या प्रत्येकानं आपापच्या मधला किती दिलाय, 1/4. प्रत्येकानं असं केलं, हे रमेश, हे सीमा आणि खाली हे तिघं कोण आहेत, मित्र आहेत. तर यांनी दिलेला भाग. आता या सगळ्यांची जर बेरीज करायची ठरवली तर बेरीज करताना काय लागतं, पहिली गोष्ट छेद समान लागतो. तर इथे प्रत्येकाचा छेद 4 आहे, त्यामुळे 4 आहे तसं लिहिलं. तर किती, तर वरच्यांची बेरीज 1 2 3 4 5 म्हणजे 5/4 भाग जो आहे तो कुणाला मिळालेला आहे, आईला मिळालेला पेरूचा भाग आहे 5/4. तर हे त्याचं उत्तर येणार आहे, किंवा तुम्ही गुणाकारात सुद्धा लिहिलं तरी चालेल, पण मी इथं सोपं बेरजेसाठी आहे म्हणून बेरजेच्या स्वरूपात तुम्हाला दिलेला आहे. तर आता पुढील प्रश्न जो आहे तो 6वा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 6/7 हे 9/11 पेक्षा लहान आहे असं म्हटलंय आणि त्याला त्यांनी एक कारण दिलंय, 6 हे 9 पेक्षा लहान आहे. हे योग्य आहे का? आता हे लहान आहे की मोठं ते आपण नंतर ठरवू शकतो, पण त्यांनी जे कारण दिलंय ते मात्र चुकीचं आहे, की 6 हे 9 पेक्षा लहान आहे. इथे एकतर छेद समान नाहीये आणि छेद समान नसताना फक्त एवढं बघितलं अंश, की 6 हा 9 पेक्षा लहान आहे आणि म्हणून तो पहिला अपूर्णांक काय आहे, लहान आहे दुसऱ्यापेक्षा. तर हे म्हणणं काय आहे, चुकीचं आहे. तर काय लिहिणार, हे अयोग्य आहे. हे अयोग्य आहे. मग आता एखाद्याला वाटलं अयोग्य शब्दापेक्षा अगदी सोपा, हे चूक आहे, हे चुकीचं आहे असंही लिहू शकता. कारण का, तर हे आता आपण सोडवून बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. इथे आहे 6/7 आणि इथे आहे 9/11. तर याच्यामध्ये जर तुमचं लक्ष पहिला लहान मोठं ठरवताना लक्ष कुठे गेलं पाहिजे, छेदाकडे. तर छेद समान नाहीये, मग त्यासाठी काय करा, समोरच्या अपूर्णांकानं काय करा, त्याला गुणा. म्हणजे समोरच्या अपूर्णांकाच्या छेदानं थोडक्यात तिरकस गुणाकारासारखं करा. म्हणजे 6/7 ला कितीने गुणणार मी, समोरचा कोण आहे 11 आणि तसंच इकडच्या 9/11 9/11 मी काय करणार आहे, जस्ट अ मिनिट, इकडचा जो 7 आहे तर त्या 7 ने गुणणार आहे. मग आता बघूया 7 ने गुणल्यानंतर काय, किंवा सगळा गुणाकार करून काय येतं बघूया. तर 11 गुणिले 6 किती येणार, 66 आणि 7 गुणिले 11 म्हणजे 77 आले. परत इकडं 9 7 63 आणि 11 7 77. आता इथे फायदा काय झाला आहे, हा सगळा तिरकस गुणाकार करून, तर इथे छेद समान झाला. छेद समान म्हणजे किती झाला, 77 झाला. मग आता 66 आणि 63 मध्ये कोण मोठा आहे, तर नक्कीच 66 हा काय आहे, मोठा आहे. म्हणजे दिलेले जे दोन अपूर्णांक आहेत, 6/7 आणि 9/11, तर याच्यामध्ये खरं तर कोण मोठा आहे, 6/7 हा 9/11 पेक्षा मोठा आहे आणि म्हणून लिहा 6/7 हा 9/11 पेक्षा, शब्दात लिहिलं तरी चालेल, वरचं ठेवलं तरी चालेल, उत्तर इथपर्यंत लिहिला तरीही चालेल, पेक्षा मोठा आहे. आणि म्हणून मी म्हटलं की मुळात अशा पद्धतीनं ठरवणं चुकीचं आहे. त्यामुळे हे पहिल्यांदा मी अयोग्य किंवा चुकीचं म्हटलं आणि तिरकस गुणाकार करून मी चेक केलं, तर कोण मोठा आला, 6/7 हा 9/11 पेक्षा काय आला, मोठा आलेला आहे. तर हे त्या प्रश्नाचं काय झालं, उत्तर झालं. असं सविस्तर उत्तर तुम्ही लिहायचं आहे. तर आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. प्रश्न क्रमांक 7 काय आहे, ज्या दोन अपूर्णांकांची बेरीज 1 आहे असे 2 अपूर्णांक लिहा. की ज्या दोघांची जर बेरीज केली आपण तर त्याचं उत्तर किती यायला पाहिजे, त्याचं उत्तर यायला पाहिजे 1. असे अपूर्णांक 2 घ्यायचे आहेत. तर एकूण एक उदाहरण लिहिलं तरी बास आहे, पण मी तुम्हाला इथे मुद्दामून 2 उदाहरण देतोय. तर जसं की बघा, मी इथे घेतलं 3/5 हा एक घेतला आणि त्याच्यामध्ये छेद समानच ठेवूया 5. आता ह्या दोघांची जर काय केली आपण बेरीज केली तर ती किती आली पाहिजे, 1 आली पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला तयार करायचं. समजा मी इथे घेतलं 2 घेतलं, तर इथे 5 पैकी 3 भाग आहेत, राहिलेले 2 भाग घेतले. आता छेद समान आहे तर छेद एकदाच लिहिला मी, आहे तसा 5 आणि 3 आणि 2 ची बेरीज केली तर 3 आणि 2 ची बेरीज किती आलेली आहे, 5 येते. तर 5/5. आता 5/5 म्हणजे 5 ने 5 ला भागायचं, तर किती येणार, 5 ला 5 ने भागल्यानंतर 5 एक्के 5. तर अशा पद्धतीनं हे 2 अपूर्णांक घेतले आपण, 3/5 अधिक 2/5. किंवा तुम्हाला वाटलं छेद जरासा वेगळा घ्यावा, 8 आहे, इथे सुद्धा छेद 8 घेतला. तर समजा मी असं केलं,
इथे घेतला 4च्या ऐवजी 5 घेऊया. ओके. समजा इथे घेतला 5, इथं पण छेद 8 आहे. तर 5 मध्ये छेद समान आहे म्हटल्यावर तसाच राहणार. तर 5 मध्ये किती मिळवल्यावर परत 8 येईल? 5 आणि 3 8, म्हणजे ते येणार 8. 8/8 म्हणजे 8 एक्के 8. तर एकतर हे 2 अपूर्णांक आणि अशा पद्धतीनं तुम्हाला वाटतील तसे तुम्ही कुठलेही 2 अपूर्णांक काय करू शकता? तयार करू शकता. या उदाहरणामध्ये कुणाचं उत्तर हे पहिल्याप्रमाणे येईल किंवा असं कोणतरी दुसरं घेईल, तिसरं, चौथं, अशा प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. तुम्ही ज्याप्रमाणे 2 अपूर्णांक घेताय, पण शेवटी बेरीज मात्र किती आली पाहिजे? 1 आली पाहिजे. ओके.